ठीक आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. शाकंभरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ. काय करावे आणि काय करू नये. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमा तिथी हे 7 दिवस शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. जाणून घेऊया शाकंभरी नवरात्री कधी आहे, तसेच या दरम्यान शाकंभरी नवरात्रामध्ये काय करावे आणि काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठे आदी रूपामध्ये देवीच्या विविध सगुण रूपाची उपासना केली जाते. हिंदू धर्मामध्ये आपल्या कुलदेवीला जितकं महत्त्व आहे तितकेच देवीलाही, प्रत्येक वर्षाच्या नवरात्र, शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्री आणि गुप्त नवरात्री उत्सवाला आणि शाकंभरी नवरात्र उत्सवालाही तितकेच महत्त्व आहे. यात शाकंभरी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. वास्तविक वर्षामध्ये आपल्या 4 नवरात्र येतात. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्र, चैत्र पक्षातील येणारी चैत्र नवरात्र, माघ आणि आषाढ महिन्यातील तिसरी आणि चतुर्थ नवरात्र साजरी केली जाते. परंतु तंत्रमंत्रांच्या अभ्यासकासाठी विशेष मानली जाणारी शाकंभरी नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होते ते पौष पौर्णिमेला संपते. समारोपाच्या दिवशी शाकंभरी ही जयंती साजरी केली जाते. तंत्रमंत्र दृष्टीने हे नवरात्र तंत्रमंत्राच्या अभ्यासासाठी अतिशय शुभ मानले जाते. तर आपण जाणून घेऊया शाकंभरी नवरात्र कधी आहे. पौष शुक्ल अष्टमीपासून तर पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 7 जानेवारी ते 13 जानेवारी रोजी दरम्यान साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी पौष महिन्याच्या शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. शाकंभरी नवरात्री दरम्यान भक्त विशेष देवीला ताजी फळे, भाज्या आणि पालेभाज्या अर्पण करतात. असे केल्याने भक्तांना देवी आईचा शुभ आशीर्वाद मिळतो. या दिवशी भाविक वनस्पतीची देवी शाकंभरी देवीची पूजा करतात. माता शाकंभरी देवीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या, फळे इत्यादींनी जगाचे पोषण केले होते. त्यामुळे या आईचे शाकंभरी या नावाने प्रसिद्धी झाली आहे. या मातांना अन्नपूर्णा, वैष्णोदेवी, चामुंडा, कांगडावाली, ज्वाला, चिंतापुनी, कामाख्या, चंडी, बाला सुंदरी, मानसा आणि नैनादेवी असे सुद्धा म्हणले जाते. शाकंभरी नवरात्रीत काय करावे. पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीची पूजा करावी. सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, पूजेचे ठिकाण स्वच्छ करून लाल कपडा पसरवा आणि शाकंभरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. ताजी फळे, हंगामी भाज्या माँ शाकंभरी भोवती ठेवा. आई शाकंभरी भोवती ठेवा. गंगाजल शिंपडून पूजा सुरू करा. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करा. माता शाकंभरीची कथा, चालीसा, स्तुती इत्यादी पठण करा. माता शाकंभरीला मिठाई, फळे, भाज्या, हलवा, पुरी, सुकामेवा इत्यादी अर्पण करा. माता शाकंभरी मंत्राचा जप करावा, आरती करावी. शाकंभरी नवरात्रीत काय करू नये. बोलताना शब्द जपून वापरावेत. कुणाचाही अपमान होईल असे वर्तन करू नये. नवरात्रीच्या 9 दिवसात चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये. व्रत करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्य कडक पालन करावे. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी मांस, दारू, मटण किंवा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.